तर काय सगळी आता ही सगळी वेटिंगला थांबल्यात. अजून 1-1.5 तास तर वेटिंग आहे म्हणायला लागला. अजून वाढायला लागली टायमिंग. तर काहीच मंदिराला फक्त लाईटिंग बघा कसली केल्या भारी यांनी. म्हणजे असं काहीतरी वेगळं बघायला भेटलं की नाही तर भारी वाटते. आता इकडनं आता मंदिराला लाईन आहे. थोड्याचे सगळा त्रासच द्यायला लागल्यात. 2:45 वाजले तिथं. तर जय शिवराय मित्रांनो, आपण लय दिवसानंतर आज ब्लॉगिंग सुरू करायला लागले. त्यामुळे जरा बघा इकडे तिकडे होईल जरा बोलताना. म्हणजे आता लय दिवसानंतर आपण केल्यामुळे गेले जरा बोलता येणार नाही आज. तर आता आपण आहे जम्मूमध्ये. तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितला असला तर तुम्हाला समजलं असणार. तर आता आम्ही पोहोचलो इथं. आता आज आपल्याला जायचं वैष्णवी देवीला. तर बघा तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग. तर तुम्हाला सगळं दाखवतो, सगळी माहिती देतो. जाऊया आता आम्ही स्टेशनवरती पोहोचलो आहे जम्मूमध्ये. जम्मू तावी हे बघा बोर्ड, जम्मू तावी. आता आम्ही आहे रेल्वे स्टेशनवरती. आता पुढे आता जात होतो आम्ही. तर आता बॅगा त्यांनी पडल्यात जरा. त्यामुळे आज परत आता सगळं फिटिंग सुरू आहे. आणि फॅमिली आता पुढे गेल्या. तर आता जाणार रूमवरती. रूमवरून जाऊन मग परत आम्ही वैष्णवी देवीसाठी जाणार. सिम कार्ड आता आले आम्ही स्टेशनच्या बाहेर. आणि आता सगळीजण इथं सिम कार्डच विकायला लागलेत. कारण इकडे प्रीपेड चालत नाही, पोस्टपेड चालते कार्ड. त्यामुळं कधी पण इकडे यायचं असलं तर पोस्टपेड करून यायचं. सगळेजण आता बिझनेस लावून बसतात इकडेच. एअरटेल, जिओ आणि कुठला आहे, एअरटेल, जिओ आणि VI वगैरे आहे सगळं. मला दाखवतं आता गेल्यात पुढं कुलीवाले. ते तर आमच्यापेक्षा फास्ट चालायला लागलेत. तर आता काय आम्ही इथनं बाहेर पडणार. आणि आता आलो आम्ही ट्रॅव्हलरच्या इथं. आम्ही ह्या ट्रॅव्हलरमधून जाणार आहे. थोडी माणसं दुसऱ्या ट्रॅव्हलरमध्ये आहेत आणि आम्ही दुसऱ्या इथं आहेत. तर आता ह्या बॅगातून सगळं ठेवायला लागले इकडं वरती. तर काय आता पोचलो आम्ही रूमवरती. आणि आता आवरून परत नाश्ता करायला जायचा. इकडे बाथरूम आणि हॉल टाईपच आहे सगळं. तर आता आवरायचं आणि वैष्णवी देवीला जायचं आहे. आणि ट्रेक जास्त आहे त्यामुळे की नाही जरा आवरून लवकर जायचं आहे. कारण आता बघा किती टाईम, किती वाजले आता 3 वाजले वाटते काय तर जाऊया आंघोळ करा आणि आवरून जायचं परत ट्रेकिंगला म्हणजे वैष्णवी देवीला. तर काय आता चाललो जेवायला. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला कसा आहे. रूममध्ये काय गॅलरी नाही खरं, इथनं बाहेर आल्यावर दिसते व्ह्यू सगळी. त्या साईडला आता वैष्णवी देवी आहे, तुम्हाला दाखवतो आता नंतर. सगळी बर्फच दिसायला लागला आहे. आम्हाला दिल्लीला एवढी थंडी वाजते. आता बघा इकडे थंडी केवढी आहे गेल्यानंतर पुढं. तर आता जेवूया आपण आणि तुम्हाला आता भेटतो जेवल्यानंतर. तुम्हाला दाखवतो जेवण काय काय. हाँ सांगा काय दिस इज शेवया की खीर, दिस इज रायता, ये दही से बनता है, ये आलू गोभी है, ये दाल मखनी है, ये चावल है, ये सलाद है, ये गाजर है, ही काकड़ी है, टमाटर राहिला आहे आणि हे टमाटो है. इसको हिंदी में टमाटर बोलते हैं, मराठी में टोमेटो बोलते हैं. और ये नमक है मगर अभी खाली है. हां ती मम्मी बोलवायला होत आहे. आणि लोणचं. रोज दीप इथं आता पहिला RFID कार्ड काढायला लागते, त्याशिवाय वरती एंट्री भेटत नाही. तर आता ID कार्ड काढायची जायचं दर्शनासाठी. आम्ही बरोबर मंदिराचा आता खाली पोहोचलोय. हे आता इथनं सगळा व्ह्यू दिसते मंदिराचा. हे मेन दरवाजा आहे आणि इथनं आता वर चालत जायचं. आणि इथनंच बर्फ दिसायला बघा. आता रात्री पण थंडी वाढेल. आणि असं इथनं जर असं आलं की नाही रिक्षा घेऊन डायरेक्ट इथनं अशी गर्दीच लागते. घोडा चाहिए काय घोडा का चाहिए क्या चाहिए क्या ले काय असते बॅटरी कार हे ते सगळं. तर सगळीजण मागच लागलेत. आता इकडे असं चेकिंग सुरू आहे. तुम्हाला दाखवतो. तर काय आता अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचले आम्ही. आणि आता इंटरव्ह्यू व्यवस्थित झाली सगळी. आणि ते पास त्यांनी लागते कुठला RFID कार्ड. तर सगळे घेऊन त्यांनी झाले. तर जा आपण लवकर. गाईड कहो या पुस्तक कहो. तर जागा थोडंच राहिले अजून. किती किलोमीटर राहिले मंदिर 9.5 किलोमीटर राहिले अजून मंदिर. पूर्ण अंधार झाला. जाऊन बघा आता. तर काय आता इकडे ह्यावाल्या बस आहेत सगळ्या इलेक्ट्रिक बस आहेत. अर्ध्या वाटेतनं इथून 6 किलोमीटर आपण इलेक्ट्रिक बसमधून जाऊ शकतो. फक्त एका पर पर्सन 500 रुपये आहे. तर आता आम्ही तरी पण चालत चाललो आहे कारण आता जरा वेटिंग असल्यामुळे त्यांनी थंडी वाजायला लागल्या.
त्यामुळे काका आणि मी चालत चालले. अजून इथून राहिले 6 किलोमीटर राहिले. आम्ही चालत आता वर जाऊन बसायचं. ठीक आहे, आता 15-20 मिनटात लगेच येतील सुरू. खरं वेटिंग याला जास्त आहे, वेटिंग याला 1 तास तरी आहे. तर काय सगळी आता ही सगळी वेटिंगला थांबले आहेत. अजून 1-1.5 तास तरी वेटिंग आहे म्हणायला लागलं. अजून वाढायला लागली टायमिंग. तर आता आम्ही चाललो इकडे सगळ्या आता इलेक्ट्रिक बस लागल्यात. काय करा. तर आपण 6व्या पुढं काकाने मी जाणार आहे फक्त. चला आता काय जरा थांबलो आम्ही खाण्यासाठी. डोसा घेतला आहे. तर सगळं गरम गरम आहे. तर आता आलो आम्ही अर्धा वाटेत. तर अजून किती 3 किलोमीटर राहिले आमचं. 3 किलोमीटर अजून चालायचं आहे. आता गाड्या सोडल्यात तिने. तर आता आवऱ्या आणि जायचं वरती परत. गरम तरी वाटायला लागली, सगळंच गरम आहे, वाफायला लागल्यात मी. तर खाव्या आणि जायचं वरती परत. तर काय झालं आता आम्ही 1 तास बरोबर चाललो. 9:30ला सुरुवात केलेली आणि आता 10:30 वाजल्यात. आता राहिले बरोबर 2.5 किलोमीटर आणि ही लाईन काय संपन्नाच झाल्या. इकडनं असं चाललो आहे. ही लाईन बघा, ही लाईन ती पूर्ण असं डोंगरात आहे. आता अंधारामुळे तुम्हाला एवढं दिसणार नाही, पूर्ण त्या टोकापर्यंत आहे. तर बघा किती वेळ लागते चालायला. अजून मला दाखवतो आता 9:30ला बाहेर पडलेलो. बघा मला सांगतो बरोबर करेक्ट आहे किती वेळ लागतो पोचायला. तर आम्ही नॉनस्टॉप आलो आहे. त्यामध्ये जरा डोसा खायला थांबलेलो, तेवढंच, बाकी काय नाही. हे बघा गाईज, अजून एवढं राहिले. अजून वर डोक्याच्या वर दिसायला लागले डायरेक्ट आम्हाला तरी लाईन. आता एवढ्या वर आम्हाला जायचं आहे. बघूनच आमची भीती वाटायला लागली. काय सांगू आता. आणि आता वांगं राहिली ती सगळी पुढे गेल्यात. गाडीचं सर्व्हिस सगळी सुरू झाली. वेटिंग नाही होती ती सगळी पुढे गेल्यात आमच्या. जाऊया अजून किती 1.5 किलोमीटर राहिले वाटतं अजून. आणि गाणी लावलेलं म्हणून जरा चांगलं आहे, म्हणजे जरा इंटरेस्ट चालला आहे जरा. असं वैताग काही येत नाही. आणि रस्ता पण बरोबर आहे, असं म्हणजे खडदे नाही जास्त. गाईज बघ त्या मंदिराचा व्ह्यू बघा, नुसतं कलर गेलं फक्त रेड लाईटिंग. आता इकडनं जायचं आहे मंदिराला दर्शनासाठी. फक्त येणं जाण्यासाठीच वेळ लागते, बाकी काय वेळ लागत नाही. फक्त दर्शनाला पण एवढी गर्दी नसं मला वाटते, कारण आता रात्रीचा वेळ आहे त्यामुळे काय एवढी गर्दी नसेल. आता बघायला जाऊन तुम्हाला सांगतो किती वेळ लागते. आणि आत्ता वाजल्यात 11:13 झाल्यात. बघा आता किती वेळ लागतो तुम्हाला. आता जाऊन आल्यानंतर सांगतो. आणि फोन लॉकरमध्ये ठेवायचे आहेत, मेन गोष्ट म्हणजे सगळंच लॉकरमध्ये ठेवायचं आहे. आणि आता बेल्ट वगैरे सगळं लेदरचं सगळं लॉकरमध्ये ठेवायचं आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या वस्तू लॉकरमध्ये ठेवायच्या आहेत. तर आता आम्ही ठेवतो आणि जाऊया दर्शनासाठी. हे सगळे लॉकर आहेत नंबर वाईज. आपल्याला गरजेचे मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूने आपण यात लॉकरमध्ये ठेवू शकतो. तर काय आता फायनली आम्ही पोचले. दर्शन ते सगळे झाले आणि आता आम्ही लॉकरमधले सगळे फोन ते काढून झाले. आणि परत त्याच आम्ही त्याच पॉईंटवरती आले. परत दाखवतो. तर आता जायचं आपण परत चालत नाही तर बघा. आता आम्ही परत चालत आले. बघा आता कसं जायचं. माझं पण काय फिक्स नाही, कारण तिथं बर्फ होता थोडा, त्यामुळे आम्ही सॉक्स पण घालून गेलेलो. आणि ते सॉक्स ओल्ले झाले की नाही, त्यावेळी बसलं की नाही चालायलाच काही ना झाले सरळ. पूर्ण सगळं असं काय पाय आहे का नाही तेच समजून झाले आम्हाला. त्यामुळे काही नाही आता बूट पण घातले. पाय पूर्ण सुन्न पडला, पाय आहे का नाही ते समजा. तर आता जाऊया बघा कसं घोड्यावरून जायचं काय, बॅटरी कारमधून जायचं आहे काय चालत जायचं बघा तुम्हाला सांगतो. आत्ता बरोबर 1 वाजल्यात आणि आम्ही बरोबर 11:15 वाजता सुरू केलेलं आहे. फक्त जाण्यासाठीच वेळ लागते, बाकी कशाला वेळ लागत नाही. दर्शन पण आमचं लगेच झालं. काही जास्त लाईन पण नव्हती, कारण जरा रात्र आहे त्यामुळं सकाळचं एवढं माहीत नाही. आणि मी आलेलो 9 महिन्याचा असताना मी आलेलो. त्यानंतर मी आत्ता 17 वर्ष झाले. त्यानंतर मी आत्ता आले. तर एवढे काय मला माहीत नव्हतं, त्यावेळी काय आठवतच नाही, कारण आता मम्मी त्यावेळी स्टाफचे नव्हते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत त्यांच्या काकेत जायचं. त्यांच्या दुसऱ्या सगळ्या करून आणलेलं आम्हाला. तर त्यावेळीचं एवढं आठवत नाही मला. आणि आत्ता म्हणजे वेगळं सगळंच बदलले. तर आता जाऊया आपण. आता इथंच लांबड लागल्या, तुम्हाला जाऊन पुढे भेटतो. तर काय आता 2:45 वाजल्यात रात्रीचे. आणि आत्ता आम्ही अर्ध्या वाटेत पोचले. मग आम्ही ते बॅटरी कार ते आम्ही यूज केलेली, म्हणजे मी नाही बाकी माणसांनी. तर तिथं आम्ही आले आज सध्या. आणि इथनं आता परत चालत जायचं, शेवटपर्यंत चालत जायचं. घोडे तरी इथनं 750 रुपये सांगायचे. ते काय फिक्स रेटच आहे सोडा त्यांचा. पर्ची म्हणजे ते सगळं तिकीट वगैरे असते 750 रुपयेचं. तर ते देतात आणि आयडेंटिटी कार्ड प्रूफ वगैरे असते. तर ते सगळं करून ते देतात. तर कमी जास्त काय करत नाहीत जास्त करून. ते म्हणजे इल्लिगली करतात सोडा. ते 400 450 450 करेपर्यंत करतात इल्लिगली करून. तेवढ्यात आपण फिटवायचं.
आता चालल्यात सगळी गँग इथं, तरी पण आत्ता 2:45 वाजल्यात, तरी पण एवढी माणसं आहेत. तुम्हाला दाखवतो, ते ग्लोव्ज घातल्यामुळं काय झूम आहे ना. पूर्ण कधी घोड्याचे सगळ्या त्रासच द्यायला लागल्यात. 2:45 वाजले तिथं, तरी पण सगळी नुसती आवांगे 650 सगळी भांडणच करायला लागले. आता काय उतरले खाली आणि आता किती वाजल्यात, बरोबर 3:55 झाल्यात. आणि पुण्यामधले म्हटलं तर 4:25 झालेत, म्हणजे अर्धा तासाचा फरक आहे. आणि आता इथले 3:55 झाल्यात पहाटे, तरी पण आता सगळीकडं वाहने सुरूच आहेत, रिक्षा सगळी सुरू आहे. आता इकडे साफसफाई करायला लागल्यात आणि माणसांचं काय येणं जाणं काय बंदच नाही. नुसती इथं गर्दी सुरू कायमच असतं वाटतं गर्दी. रिक्षा तर कंटिन्युअसली सुरू आहेत, माणसं तर नुसती यायलाच जायला लागले. आता मी एकटाच येऊन थांबले, मागापासून 3:30 वाजल्यापासून इथे येऊन थांबले नाही, म्हणजे पुण्यातले 3:30 वाजल्यापासून इथे येऊन थांबले. तर आता पुण्यात 4:25 झाल्या. मी आता पाऊण तास इथेच थांबले, खाली एकटाच येऊन थांबले, काय समजा कोण माणसं पण येणं झाल्यात. आणि आता बसले इथं शेकोडीला, पोरं इथं बसल्यात. तर बघूया आता कधी येते. आता पहलगामला पण जायचं आम्हाला, तर पहलगामला आता बघूया कधी जायचं. उद्याच जाणार आहे, म्हणजे आजच जाणार आहे, 12 वाजून गेल्यात आता. तर बघूया आता किती वाजता. जरा आता रेस्ट करायचं रूमवरून मग डायरेक्ट पहलगामला जायचं. तर पहलगामचं पण बघा आता काय काय बघण्यासारखं आहे. तर आता या अंधारात तुम्हाला काय दाखवू शकत नाही, पूर्ण सगळा अंधारात झाला आहे. पूर्ण म्हणजे सगळं बर्फ ते नाही आधीमध्ये डोंगरावर, खरं ते काय दाखवू शकत नाही अंधारामुळे. फक्त जरा लाईट त्यांनी दिसायला लागल्यात, बाकी काय दिसणं झाले. मंदिर पण ह्या साईडला वाटतं, वरच्या साईडला, ते पण दिसणं झालं इकडनं. तर बघूया आता त्यांना किती वेळ लागतो येण्यासाठी. आणि तुम्हाला सांगतो आता बोलायची पण ताकद नाही, नुसतं जाताना पण चालत गेले, येताना पण चालत आले. तो घोड्याचा काय उपयोग करायला नाही मी. तर बघा आता, ती घोड्यावरनं कोणी वेळा नाही आला, आम्ही चालत लवकर ह्याला लागली सेमिंगचे. तर बघा आता.